तर मित्रांनो, एखाद्या ए इनव्हर्स मधली एक्झॅक्ट एकच एलिमेंटची व्हॅल्यू जर फायनल एक्झाम मध्ये विचारली असेल तर त्यासाठी अतिशय एक भन्नाट शॉर्टकट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. हा 3x3 चा मॅट्रिक्स आणि या 3x3 चा मॅट्रिक्सचा जो इनव्हर्स आहे त्या इनव्हर्स मधला थर्ड रो सेकंड कॉलम विचारण्यात आलेला आहे. तर इनव्हर्स मधला थर्ड रो सेकंड कॉलम मित्रांनो तो शोधण्यासाठी काय ट्रिक असली पाहिजे तर काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. अगोदर तर या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू तुम्ही कन्फर्म करा, नंतर ती येते -2. अगोदर डिटर्मिनंट चेक करून घ्या -2 येतो का. त्यानंतर मात्र सर्वांनी मी सांगतोय तो शॉर्टकट फॉलो करायचा आहे. हा जो मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज कॉपी करायचा आहे. 1 2 1 2 1 0 -1 0 1. त्यानंतर हा जो फर्स्ट कॉलम आहे तो इथे रिपीट करायचा आहे. त्यानंतर सेकंड कॉलम इथे रिपीट करायचा आहे. त्यानंतर एंटायर फर्स्ट रो खालती रिपीट करायचा आहे. त्यानंतर एंटायर सेकंड रो खालती रिपीट करायचा आहे. देन नेग्लेक्ट द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. तर मित्रांनो हा पहिला रो पहिला कॉलम कम्प्लिटली सोडून द्यायचा आहे. इथे सर्व को फॅक्टर्स लपलेले आहेत. काळजीपूर्वक बघा. हे क्रॉस C11, हा क्रॉस C12, हा क्रॉस C13, हा क्रॉस C21 हे सर्व को फॅक्टर्स आहेत मित्रांनो. हा क्रॉस C22, हा क्रॉस C23, हा क्रॉस C31, हा क्रॉस C32, हा क्रॉस C33. तर हे सर्व को फॅक्टर्स आहेत. पण आपल्याला विचारण्यात आलेलं आहे थर्ड रो सेकंड कॉलम. इथे एक ट्विस्ट आहे स्टोरीमध्ये. जेव्हा ते विचारतात थर्ड रो सेकंड कॉलम आपण मात्र उलट करायचं आहे. काळजीपूर्वक ऐका. जर त्यांनी विचारलेलं आहे थर्ड रो सेकंड कॉलम आपण मात्र उलट करायचं आहे. थर्ड रो सेकंड कॉलम नाही मित्रांनो, आपण शोधायचा सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे आपल्याला हा क्रॉस शोधायचा आहे. हा क्रॉस आपण घेऊया. 2 × -1 -2 1 × 0 हा आला 0. हा झाला क्रॉस. आणि हा जो क्रॉस आलेला आहे याला न विसरता आपल्या या डिटर्मिनंट व्हॅल्यूने डिवाइड करायचं आहे. डिटर्मिनंट व्हॅल्यू -2, ओरिजिनल -2, डिटर्मिनंट व्हॅल्यू -2, दोघांचा रेशो 1 हा मिळाला आपल्या इनव्हर्स मधला third row second column element and again answer C is correct. तर कसा वाटला भन्नाट शॉर्टकट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत एक नवीन शॉर्टकट घेऊन येत आहे. टिल देन गुड बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज.